नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 19 अनुभव 2 बरोबर. आपण अनुभव 1 शिकलो बरोबर. अगोदरच्या पाठात अनुभव 1 शिकलो आणि हा अनुभव 2 आहे. अनुभव 1 मध्ये आपण काय पाहिलं? मारिया, तिचा एकटी घरी राहण्याचा अनुभव होता. आज आपण अनुभव 2 काय आहे तो आज आपण शिकणार आहोत. अनुभव म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये घेतलेला अनुभव व त्या अनुभवावरून आपण काहीतरी शिकलो आहोत ते आज आपण या अनुभव या पाठातून शिकूया. हमने हमारे जीवन में जो एक्सपीरियंस अनुभव यानी एक्सपीरियंस किया है उसको आगे हम कुछ बोध लेते हैं बराबर. तो उसके बारे में आज हम देखेंगे. एक्सपीरियंस मीन्स व्हाट? एक्सपीरियंस मतलब क्या है? अनुभव 2. चलो बघा. अनुभव. शाळा सुटली, मी घरी निघालो. वाटेत आई दिसली. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? मी आईला विचारले. तिच्या हातातील एक पिशवी घेऊ लागलो. बघा काय दाखवलं आहे चित्रामध्ये? तर मुलगा धावत आहे, त्याला त्याची शाळा सुटली आहे आणि तो घरी जायला निघालाय. एवढ्यातच त्याला वाटेत कोण दिसली? त्याची आई दिसली बरोबर. दिसते चित्रात. आणि तिच्या हातात किती पिशव्या होत्या बरं? 2 पिशव्या होत्या. आणि त्या कशा होत्या? खूपच जड असाव्यात असं त्याच्या मनात वाटलं. कारण ती ज्या पद्धतीने चालत होती त्या पद्धतीने त्याला वाटलं की तिचे हातातल्या ज्या पिशव्या आहेत, बॅग्स आहेत, त्या खूप हेवी म्हणजे जड असाव्यात असं त्याला वाटलं. आणि तो धावतच आईला गाठलं. बघा आपण देखील शाळा सुटली, आपल्याला कोण दिसली, आई, बाबा किंवा मावशी, आपण लगेच धावत जातो आणि तिला हाक मारतो बरोबर. त्याला त्याची आई दिसली आणि त्याने काय? आईला हाक मारली. अगं आई, काय घेऊन चालली एवढं? म्हणजे त्याची आई चालत होती 2 पिशव्या हातात घेऊन. आणि मी आईला विचारलं, तिच्या हातातील एक पिशवी घेऊ लागलो. म्हणजे तो आपल्या हातातील, आईच्या हातातील एक पिशवी घेण्याचा प्रयत्न म्हणजे घेत होता. दे म्हणजे मला दे असं. देखो बच्चों, ये लड़के की माँ हाथ में कुछ सामान लेके जा रही है. दोनों हाथ में 2 थैलियाँ है. और लड़का स्कूल से घर जा रहा था. तो रास्ते में उसे माँ दिखी. और माँ दिखने के बाद वो दौड़ता दौड़ता आ रहा है. दिख रहा है. और माँ को पूछ रहा है और माँ को आवाज़ दी, माँ, अरे माँ, यानी अगं आई, ए माँ, ऐसे आवाज़ दी. इतने में और पूछ रहा है, इतना तुम क्या थैली में लेके जा रही है? और माँ के हाथ से थैली लेता है. समझ में आया? वो बोल रहा है कि अरे माँ, तू ये क्या लेके जा रही है? इतना हैवी, इतना जड़, इतना वजनदार क्या लेके जा रही है? और वो क्या कर रहा है? माँ के हाथ से थैली ले रहा है. चलो अभी आगे देखेंगे. अरे हळू, सामान सांडेल त्यातलं, मी म्हणाली. अगं आई, किती जड आहे पिशवी? काय आहे एवढं यात? मी विचारले. हे आपलं महिन्याभरचं किराणा सामान आहे, आई म्हणाली. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने आईचे हात लाल झाले होते. एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई? मी विचारले. किती लागले असावेत? आईने उलट प्रश्न केला. मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली अन म्हणाली, वा रे, तुझं व्यवहार ज्ञान, वस्तूचे भाव गगनाला भिडलेत. आहेस कुठे तू? जरा बाजारात फिरत जा.
दुकानात जात जा, मलाही ते पटले. बोलता बोलता आम्ही घरी पोचलो. बघा काय सांगितलं आहे आईने, की अरे हळू. जेव्हा तो पिशवी हातातून घेतो तेव्हा ती खूप वजन असते ना, तर तेव्हा त्याची आई सांगते अरे अरे हळू जरा जरा. आपण पण कधी कधी आईकडून पटकन एखादी गोष्ट घेतो, पाण्याचा ग्लास म्हणा किंवा काही वस्तू, काचेची वस्तू, मग आपल्याला आई काय सांगते अरे अरे हळूहळू, फुटेल ती, पडेल ती, असं. अशा प्रकारे तो देखील हातातील पिशवी घेत होता, तेव्हा त्याची आई म्हणते अरे हळू, सामान सांडेल त्यातलं. म्हणजे जे काही पिशवीमध्ये सामान आहे किराणाचं, ते त्यातलं काय जे वस्तू आहेत त्या पडतील ना, ग्रॉसरी म्हणतात त्याला. ती काय सांडेन. किराणा सामान म्हणजे गृहोपयोगी पदार्थ, म्हणजे वस्तू ज्या आपल्या घरात लागतात त्या. आणि तितक्यात काय, अगं आई किती जड आहेत या पिशव्या. जेव्हा त्यांनी हातात घेतल्या तेव्हा त्याला कळलं की अरे बापरे, हे किती वजन आहे, किती जड आहे, काय आहे एवढं यात. आणि तो म्हणतो ह्याच्यात एवढं काय भरलं आहे तू. तेव्हा ती विचारते की ह्याच्यात सगळं महिन्याभरचं किराणा सामान आहे. बघा आपली आई पण आपल्या घरचं सामान भरते ना, सगळे चाऊळ किंवा बोला साखर, गहू, रवा, शेव, आपल्याला खायचं मॅगी, बिस्किट्स, चॉकलेट्स, हे सगळं आई आपल्या भरून ठेवते ना महिन्याभराचं. सारखं सारखं जावं नाही लागण्यासाठी आपण सगळं महिन्याभरचं सामान भरून ठेवतो. तेव्हा ती म्हणते हे सगळं किराणा सामान आहे. आई म्हणाली, मी पिशवी हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने आईचे हात कसे झाले होते. आईचे हात लाले लाल, कारण ती इतकी वजन होती पिशवी आणि ती बिचारी चालत येत होती, त्यामुळे हात कसे झालेले, लाल, रेड, तांबडे झाले होते अगदी ना. आणि काय पुढे काय सांगितलं बघा, काय सांगते ती, हे महिन्याभरचं किराणा सामान आहे. आई म्हणाली, मी पिशवी हातात धरल्यावर त्याला समजलं त्या ओझ्याचं महत्त्व. एवढ्या सामानाला किती रुपये लागले असतील ग आई. आता तो विचारते की एवढं तू सामान आणलं, अगं त्याला किती रुपये लागले असतील. तेव्हा मी विचारले, तेव्हा काय केलं, आईने उलट प्रश्न केला त्या मुलांना. त्या मुलाला सांगितलं उलट प्रश्न. आता आपल्याला एखादा आपण आई सांगतात, आई हे कितीला आणलं ग, तेव्हा आई सांगते ना तू सांग बरं कितीला असेल ना. तशा प्रकारे ही आई देखील त्या मुलाला सांगते की तू सांग बरं की कितीला असेल. सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली अन म्हणाली, वा रे, तुझं व्यवहार ज्ञान. वस्तूचे भाव गगनाला भिडले. वस्तूचे भाव गगनाला भिडले म्हणजे काय, तर खूप महाग होणे. म्हणजे ही गोष्ट खूप महाग आहे आणि तू त्याची कमी किंमत सांगितलेली आहे. म्हणून आई असं म्हणते की वस्तूचे भाव गगनाला भिडले म्हणजेच काय, खूप महाग होणे. वस्तू खूप महाग आहेत आणि तू त्याची खूप कमी किंमत सांगते. मग तेव्हा आई काय सांगते त्याला, जरा तुझं व्यावहारिक ज्ञान वाढव. नुसतं अभ्यास नको. घरातील आईने वस्तू आणल्या असतील तर त्या आपण बघायच्या किती रुपयाला आहेत, रवा किती रुपयाचा आहे, साखर, मॅगी आपण खातो पण आपण त्याचे भाव विचारत नाही. आईने आणलेले आहेत बरोबर. तर अशा प्रकारे ती सांगते, जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा. मलाही ते पटले आणि त्या मुलालाही ते पटलं की आई जे बोलते ते बरोबर आहे, आपण कुठेतरी चुकलो आहोत ना. असं बोलता बोलता आम्ही घरी पोचलो. देखो बच्चों, अभी क्या हुआ, उसने अपने माँ के हाथ से थैली ले ली और वो माँ को पूछ रहा है, जब थैली ले ली तब माँ ने बोला, अरे अरे रुक जा, थोड़ा आराम से धीरे से ले. तब उसको पता चला कि ये कितनी जड़ और हैवी है पिशवी, थैली बहुत वजनदार है थैली. इसमें माँ ने क्या लाया है, ऐसा पूछा उसने. माँ को बोला कि इसमें क्या लाया है, ये बहुत जड़ है, हैवी है, वजनदार है.
तो माँ बोलती है कि किराना सामान यानी क्या बाबा? तो जो हम राशन लाते हैं, माँ हमारी रवा, चावल, गेहूँ ऐसे सब लाती है ना, मैगी, जो हम लोग को महीने में खाने के लिए लगता है, वो सारा सामान यानी किराना सामान लाती है। और फिर वो जो हाथ यानी एक पिशवी जब वो बच्चा पकड़ता है, तब उसका एहसास होता है कि ये बहुत क्या है, वजनदार है। और फिर माँ को पूछता है वो कि उसकी मतलब इस थैली में इतना सारा क्या है? तो माँ पूछती है किराना सामान है। और फिर जब वो देखता है कि माँ के हाथ कैसे हो गए हैं, लाल लाल हो गए हैं, तो वो एक थैली माँ के हाथ से लेता है और वो माँ को पूछता है इतना सारा सामान कितने में खरीदा, कितने रुपए लगे इसको? तो माँ ने उल्टा जवाब दिया कि तुम बताओ कितना होगा, कितना लगा होगा? तो फिर उसने थोड़ी बहुत कम कीमत बताई यानी कम रेट्स बताए। तो माँ बोली, क्या बोली? अरे तुझे भाव काय झाले, तुझ्या वस्तूचे भाव गगनाला भिडले। यानी जो आपने बताया है, वो जो कॉस्ट है, वो जो रकम है, वो बहुत कम बताई है, तो छोटी बताई है। तो उसकी माँ हंसने लगती है और माँ बोलती है कि इतने कम पैसे में नहीं आता है, तुम्हें व्यवहारिक ज्ञान कम है। यानी जो बाहर का ज्ञान है, यानी जो बाहर सब सामान मिलते हैं उसका कीमती यानी कॉस्ट आपको मालूम नहीं है। तो बोलती है जरा बाजार में जा, दुकान में जा और फिर तेरा थोड़ा ज्ञान बढ़ा ले, ऐसी माँ बोलती है। फिर उसको एहसास होता है कि माँ जो बोलती है वो बराबर है और वो बोलते बोलते कैसे हो जाते, घर पहुँच जाते हैं। समझ में आया? सगळ्यांना कळलं की जेव्हा तो विचारतो तेव्हा आई त्याला सगळं सांगते की जरा तुझं व्यावहारिक ज्ञान वाढव, म्हणजे जरा दुकानात जात जा आणि मालाची खरेदी कर, मग तुला कळेल की किती लागते। आपले आई वडील देखील आपले कष्ट करतात, आपण फक्त खातो पितो, पण आपले आई वडील किती कष्ट करतात हे आपण पाहत नाही, बरोबर? शाळेची फी, घरातील सामान, तुम्हाला शॅम्पू, साबण सगळं लागतं, पण ह्याची किंमती किती आहेत ते मात्र आपण जाणून घेत नाही। आता पुढचा भाग मी नंतर शिकवणार आहे। आता आपण शब्दार्थ पाहूया। कष्ट म्हणजे मेहनत, श्रम, गाठणे म्हणजे पोचणे, निसटले म्हणजे घसरणे, म्हणजे तो जेव्हा हातातून घेत होता तेव्हा, आणि सामान म्हणजे वस्तू, ग्रोसरी, किराणा सामान म्हणजेच काय, तर गृहोपयोगी पदार्थ, वस्तू, उलट प्रश्न म्हणजे प्रतिप्रश्न ना, आणि रक्कम म्हणजे पैसे, अमाऊंट। तर अशा प्रकारे आज आपण अनुभव 2 शिकलो, अर्धा पाठच शिकलो, पुढचा भाग नंतर शिकणार आहोत। धन्यवाद।